मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोल्हापूरहून शिर्डीला ट्रेनने कसे जायचे याची सविस्तर माहिती। खूप लोकांना शिर्डीला जायचे असते, पण थेट ट्रेन नसल्यामुळे अनेक जण बस किंवा प्रायव्हेट गाडीचा पर्याय निवडतात। मात्र ट्रेनने सुद्धा शिर्डीला सोप्या पद्धतीने जाता येते। आज मी तुम्हाला दोन मुख्य पर्याय सांगणार आहे आणि शेवटी सर्वात चांगला पर्याय कोणता तेही सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कोल्हापूरहून शिर्डीला जाण्यासाठी दोन पर्याय आहेत। सर्वात आधी आपण पहिला पर्याय पाहूया। पहिला पर्याय म्हणजे कोल्हापूरहून पुणथांबा जंक्शनला ट्रेनने जायचे आणि तिथून शिर्डीला बाय रोड जायचे। या मार्गासाठी गाडी क्रमांक 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस हा उत्तम पर्याय आहे। ही गाडी दररोज दुपारी 2:50 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटते आणि मध्यरात्री 2:34 ही गाडी पुणथांबा जंक्शनला पोहोचते। कोल्हापूर ते पुणथांबा हे अंतर साधारण 568 किलोमीटरचे असून प्रवास साधारण 11 तास 44 मिनिटाचा आहे। या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 345 रुपये, थर्ड एसी साठी 920 रुपये, तर सेकंड एसी साठी 1300 रुपये आहे। आता मित्रांनो, पुणथांबा ते शिर्डी हे अंतर साधारण 12 ते 13 किलोमीटरचे आहे। ही गाडी मध्यरात्री पोहोचत असल्यामुळे काही वेळ वाहनांची उपलब्धता कमी असू शकते। अशा वेळी पहाटेपर्यंत थांबावे लागू शकते। साधारण सकाळी 5:30 ते 6च्या पुढे शेअरिंग रिक्षा उपलब्ध होतात। शेअरिंग रिक्षाचे भाडे साधारण 50 ते 80 रुपये पर्यंत प्रति व्यक्ती असते। पुणथांबा ते शिर्डी प्रवास साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होतो। आता मित्रांनो, पाहूया दुसरा पर्याय। दुसरा पर्याय म्हणजे कोल्हापूरहून कोपरगावला जायचे आणि तिथून शिर्डीला बाय रोड जायचे। गाडी नंबर 12147 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस हा पर्याय आहे। ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी 9:35 कोल्हापूरमधून सुटते आणि रात्री 8:27 ही गाडी कोपरगावला पोहोचते। कोल्हापूर ते कोपरगाव हे अंतर 592 किलोमीटरचे असून प्रवास साधारण 10 तास 52 मिनिटाचा आहे। या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 390 रुपये, थर्ड एसी साठी 1000 रुपये, तर सेकंड एसी साठी 1395 रुपये आहे। आता मित्रांनो, कोपरगाव ते शिर्डी हे अंतर साधारण 15 किलोमीटरचे आहे। स्टेशन बाहेर बस, शेअरिंग रिक्षा, टॅक्सी उपलब्ध असतात। शेअरिंग रिक्षाचे भाडे साधारण 40 ते 80 रुपयापर्यंत आहे। हा प्रवास साधारण 20 ते 30 मिनिटाचा आहे। आता मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक पर्यायाबद्दल थोडक्यात सांगतो। कोल्हापूरहून पुण्याला जाऊन पुण्याहून शिर्डीसाठी डायरेक्ट ट्रेन पकडण्याचा पर्याय उपलब्ध आहे। मात्र या पर्यायात अडचणी आहेत। महाराष्ट्र एक्सप्रेसने गेल्यास पुणे स्टेशनवर 5 ते 6 तास थांबावे लागते आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने गेल्यास पुढील गाडी पकडण्यासाठी फक्त 10 मिनिटाचा वेळ मिळतो। गाडी उशिरा आल्यास ट्रेन चुकण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून हा पर्याय टाळलेलाच बरा। आता मित्रांनो, असा प्रश्न येतो की तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? तुम्ही जर सिनियर सिटीजन, कुटुंब किंवा लहान मुलासह प्रवास करत असाल तर कोल्हापूरहून महाराष्ट्र एक्सप्रेसने पुणथांबा येथे उतरून पुढे शिर्डीला जाणे हा सर्वात सोपा आणि कमी बदलाचा पर्याय आहे। आणि दुसरा सुरक्षित मार्ग म्हणजे कोपरगाव मार्ग। तुमच्या वेळेनुसार तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता। व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।